आपल्या पब्लिकची झालेली धावपळ आणि आपण तिच्यासोबत बोललेले 2 गोड शब्द हे काय होते हे ऐकायच्या नंतर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर कसं काय पब्लिक मस्त ना मजेत ना. मी तुमचा मित्र पंकज शिंदे तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन दैनंदिनी. आज आपण निघालो होतो कॉलेजला जाण्यासाठी. सगळ्यात पहिले आपण भावाला सोडलं हॉटेलला, कारण की त्यांना जायचं होतं अयोध्याला, मित्र आणि भाऊ. आपल्याला सुद्धा जायचं होतं, पण मित्रांनो आपले पेपर असल्या कारणाने आपण जाऊ शकलो नाही. ह्या गोष्टीचा पश्चाताप न करता आपण निघालो फ्रेश मध्ये कॉलेजला. सकाळ सकाळी भाविक दिसल्याने आपण निघालो कॉलेजच्या दिशेने. आपल्या नेहमीप्रमाणे मारुती दादाचं दर्शन घेऊन आपण निघालो कॉलेजला. जाताना मनात विचार आला आजचा पेपर कसा झाला, आणि मनात असलेली चिंता की आज तिच्यासोबत आपण काय बोलणार. त्यात रोहित म्हणाला ते सर्व विचार सोड आणि पेपरचा विचार कर. फायनली एवढे 2 शब्द बोलून आम्ही पोहोचलो कॉलेज. टाइम टेबलचा अंदाज घेऊन आपण निघालो वर्गाच्या दिशेने. वर्गाच्या दिशेने गेल्यानंतर बघितलं मित्रांनी खूप धावपळ चालू होती. त्याचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याने आपला पेपर खूप छान गेला. पेपर झाल्यानंतर आपण निघालो तर घरच्या दिशेने. घरच्या दिशेने जाण्याच्या आधीच तिचा आवाज आला, ए पंकज कुठं चालला, थांब आपल्याला जायचंय. कोणताही प्रश्न न विचारता आम्ही थेट पोहोचलो सूर्या बेकरीमध्ये. तर शुभ सकाळ मित्रांनो. पेपर आज शेवटचा होता, एकदम छान गेला, मस्त फ्रेश. आज पेपर लय भारी झाला मित्रांनो, लेट येऊन पण भारी झाला पेपर. आणि आज शेवटचा दिवस होता आपल्या कॉलेजमध्ये. पेपर संपले, आता आपल्याला सुट्ट्या लागणार आहे, बघू आता. आणि तुम्हाला तिथं सांगायचं होतं ना. सूर्या बेकरीवरून आल्यानंतर आपण थोडंसं कॉलेजमध्ये थांबलो, कारण की तिला जायचं होतं पुण्याला. तिच्याशी खूप बोलावशी वाटत होतं, पण काय बोलणार. मनात वाढलेली धडधड आणि झालेला अस्तव्यस्त जीव याचा विचार करून तरीही तिच्यासोबत प्रेमाचे 2 शब्द बोललो. तू चालली आहे ना तर काळजी घे आणि जपून जा, गेल्यानंतर मला कॉल असे बोलून आपण निघणार. त्याच वेळी समजलं की तिचं नाव आपल्याला अद्यापही माहित नाही. मग तिचं नाव आपण विचारल्यानंतर तिचं नाव होतं वैष्णवी, आणि ती बोलली तू मला लाडात वैष्णव सुद्धा म्हणू शकतो. मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय साईनाथ.